नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा सुरुवात करणार आहोत. सरपंच हत्येप्रकरणी नेमकं काय काय घडलंय जाणून घेऊया. प्राजक्ता माळीबाबत वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. माझ्या वक्तव्यामुळे कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांची प्रतिक्रिया. बीडमधील शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू. विनाकारण शस्त्र दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार. गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द होणार. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा इशारा. बीड जिल्ह्यात 105 शस्त्र परवाने रद्द. इतर परवान्यांची चौकशी सुरू. असेच शस्त्र परवाने देत असतील तर बीडचं काबुलिस्तान होईल. एसपींच्या भेटीनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता. तर वाल्मिकच्या शोधासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यात दाखल. पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्यांच्या आकामध्ये मतभेद सुरू. आमदार सुरेश धस यांचा आरोप. बकरे की माँ कब तक दुआ मांगेंगी. दुआ फार दिवस चालत नसती. आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय. हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही, असं काहीतरी चालल्याने दिसत. वाल्मिक कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो. राऊतांकडून ट्विट. वाह क्या सीन है. नक्की कोण कुणाचा आका. संजय राऊतांचा वाल्मिक कराडच्या आकावरून सवाल. बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार. पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणे यांचा इशारा. 2 तारखेपर्यंत यांनी जर काही नाही झालं, आरोपी अटक नाही झाला तर 2 तारखेच्या नंतर मी काय माझं उपोषण जी करणार आहे ते कधी करणार आहे, कुठं करणार आहे, ही काळ वेळ मी ठरवणार आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट. कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर. वाल्मिक कराडसह त्याच्या नातेवाईकांचीही बँक खाती गोठवली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई.